जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आंधळ्यांच्या वस्तीमध्ये आरसा विकण्याचं काम आणि टकल्या लोकांना कंगवा विकण्याचं काम म्हणजे या देशामध्ये हिंदूंना जागृत करण्याचं काम आहे. हिंदू म्हटलं की भाजप, संघ आणि सांप्रदायिकता वगैरे वगैरे गोष्टी घेऊन लोक पुढे येतात. संघ भाजपाच्या व्यतिरिक्त जे आपलं अस्तित्व आहे, जी आपली संस्कृती, परंपरा, ज्याच्यावर आपण आपलं अस्तित्व टिकून आहे, जे की प्रत्येक देशाला असते. प्रत्येक देशाला एक स्वतःची अस्मिता असते, स्वत्व असतं. त्यासाठी प्रत्येक देश हा आपल्या परंपरांसोबत, आपल्या अस्तित्वासोबत, स्वत्वासोबत बांधील असतो. पण या देशामध्ये जेव्हा तुम्ही आपल्या अस्तित्वासोबत बांधील असता, आपल्या अस्मितेचं संरक्षण करत असता, तेव्हा तुम्हाला सांप्रदायिक म्हणून ओळखलं जातं आणि तुम्हाला भाजपाचं आणि संघाचं म्हटलं जातं. कारण की तसं म्हटल्यानंतर तुमच्यावर टीका करणं खूप सोपं होतं. संघ भाजपासोबत कोणाचं नाव जोडून दिलं, मनुवादी म्हटलं, ब्राह्मणवादी म्हटलं, की तो स्वतःचं अस्मितांचं, स्वतःच्या याचं संरक्षण करण्यामध्ये तो आपोआप कमजोर होऊन जातो, कमकुवत होऊन जातो. त्याला एकदा मनुवादी आणि ब्राह्मणवादी म्हटल्यानंतर. कारण काय होतं, की स्वतःला तथाकथित पुरोगामी बुद्धिवंत बनवणारे लोक यांनी स्वतःची अशी एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे. त्या इकोसिस्टीमचा तुम्ही जर का भाग नसलात आणि त्याच्या बाहेर जर का तुम्ही काम करत असाल, तर आपोआपच तुम्हाला एकदम काय म्हणतात, तुमचा दर्जा खालावण्याचं काम, तुमचा दर्जा कमी करण्याचं काम आजचं प्रसार माध्यम, समाज माध्यमांवरची यांची ठेवलेली लोकांनी यांची इकोसिस्टीम करत असते. आज आपण बघतो की बाबा आपल्याला असं वाटतं काही पत्रकार खूप जीव तोडून काम करतायत आणि काही मुद्दे, काही प्रश्न समाजाच्या हिताचे मांडताना आपल्याला दिसतात, असं आपल्याला वाटतं. पण खरोखर तसं असतं का? कुठला तरी लवांडे आला, कुठला तरी वास्तविक पाहता त्याच्या अंगावर शाई फेकली, याच्यावर माझं काय मत असेल? सगळ्यांना माहिती आहे माझं काय मत असेल. अर्थातच मी या गोष्टीच्या विरोधात आहे. असं नाही की विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे वगैरे, अशातला काही भाग. ते शाई फेक किंवा त्याच्या अंगावर जे ग्रीस वंगण वगैरे जे काही टाकलं, हे बघा काय असतं. माझं एक सरळ मत आहे की की त्याला वैचारिक याच्यात फसवणं खूप सोपं आहे लवांडेला. आता आमचेच काही महाराज मंडळींनी त्याला चर्चेत बरंच म्हणजे संभाषणाच्या द्वारे व्हॉट्सअपवर काही मुद्दे पाठवले, तिथंच तो ततबप करत होता. काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय त्याला काही वैचारिक पार्श्वभूमी नाही. लवांडे म्हणजे चुतिया माणूस आहे, लक्षात घ्या. त्याला काही खूप मोठी अशी वैचारिक पार्श्वभूमी आहे. तो झाला किरण माने झालं. जगद्गुरु तुकोबार आहे, जगद्गुरु तुकोबार आहे म्हटल्यानंतर तुम्ही काही वारकरी होत नाही. मी चॅलेंज देतो, तुम्ही बसा ना गाथा घेऊन समोर. असं बसा, तुम्हाला दाखवून देतो मी की तुम्ही जे म्हणता ना, की आता परवा एका वारकऱ्याचं मी स्टेटमेंट बघितलं की रामदासी म्हणजे समर्थ रामदासांना वारकरी संप्रदाय कधी स्वीकारू शकत नाही, कारण की समर्थ रामदास हा जातीवादी होता. अरे तुरेच्या भाषेमध्ये. अच्छा, ठेवा असा दासबोध आणि अशी गाथा ठेवा. तुम्हाला दासबोधामध्ये काय तुम्हाला जातीवादी वाटतं मला सांगा. मी तुम्हाला गाथेमध्ये त्या आशयाचे अभंग दाखवून देतो. अरे ज्या पॅन्थरने, ब्लॅक पॅन्थर नावाच्या संघटनेने गाथा जाळली, कारण की गाथेतल्या म्हणजे कित्येक अभंगांवर आक्षेप घेत, खास करून पर्टिक्युलरली 52 अभंग त्यांनी बाजूला काढले. तशी संख्या खूप जास्त होती, पण पर्टिक्युलर त्या 52 अभंगांवर आक्षेप घेत गाथा ही जातीवादी आहे म्हणून जाळली होती कोल्हापूरला 2013 मध्ये. तर तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की आज दासबोध आहे, हे दासबोध व्हाया हे गाथेपर्यंत यांना पोहोचायचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, आपल्या बुद्धीला नारू झालेला आहे. म्हणून आज जे लोक दासबोधावर टीका करतायत, समर्थांवर जी टीका करतात, ती लोक हे विसरली आहेत की हाच मुद्दा भविष्यामध्ये गाथेच्या टीकेला कारण होणार. त्या काळातली तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती, संतांना काय अभिप्रेत आहे, त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, आजच्या आपल्या विवेकाच्या चाळणीतून आपण चाळून काय घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग तुम्हाला मापच काढायची आहेत, तर मग आम्ही प्रत्येकाची काढू शकतो. मी हे खूपदा बोलतो. प्रत्येक तुम्ही महापुरुषाचं नाव घ्या, मी आक्षेपार्ह वक्तव्य दाखवतो. मग हेच खेळत राहायचं आहे का आपल्याला? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जोही वारकरी म्हणतो की बाबा वारकरी संप्रदाय हा विषमतेवर आधारलेला नाही आणि रामदासी संप्रदाय विषमतेवर आधारलेला आहे, तर वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला सांगा ना, मला काय पाहिजे तुम्हाला, की दासबोधात जे आहे ते मी वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला दाखवून देतो. त्यामुळे अभ्यास नसलेली लोक, ज्यांना काळीचाही अभ्यास नाही, वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक. एक साधारण उदाहरण देतो तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांमधलं. आणि असे कित्येक आहेत, असे कित्येक आहेत.
वैदिक संप्रदायाने, वैदिक परंपराने मी कित्येक वेळा सांगतो की वाचा बोले वेद नीती. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, मातीची थाने फाडितया जोडी कोणते, वेद निंदी तो चांडाळ दुष्ट सुतके या खळ. वेदांचा महिमा मंडन भरपूर केलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि गाथेमध्ये हे नाही, अंधश्रद्धा नाही. तुम्ही गाथाशी उघडा, अशी कुठलंही पान उघडा, त्यामध्ये एक तरी अभंग असा सापडेल तुम्हाला की जो विज्ञानाच्या, आजच्या तथाकथित विज्ञानाच्या निकषांवर जो बसत नाही. म्हणूनच ती जी विज्ञानवादी सर्वांची पुरोगाम्यांची माय, ती जी झपटलेली बाई आहे, काय नाव आहे तिचं, ती मुग्धा कर्णिक. मुग्धा कर्णिक बाई म्हणूनच म्हणते ना की अडाणेश्वर, तुकाराम असे जे शब्द वापरते, त्याच्यावर कोणाला काही बोलायचं नाही. मला फार नवल वाटते की वारकरी संप्रदायातले काही तथाकथित वारकरी पुढे येतात आणि लवांडीच्या विषयावर बोलतात. पृथ्वीराज चव्हाणवर जेव्हा बहिष्कार टाकला होता वारकऱ्यांनी, तेव्हा त्याच्यावरून बोलतात. आणि या बाईवर बोलायला कुठल्याही वारकऱ्याला फुरसत नाहीये. म्हणजे पवारकरी वारकऱ्याला. वारकरी दोन गटांमध्ये विभागलेले आहेत, एक वारकरी आणि दुसरे पवारकरी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेतलेल्या व्यक्तीला मी व्यक्तिशः, मला असं म्हणायचं आहे की जो परमार्थ सांगतो नारदाच्या गादीवरून, त्याला हे सांगायची गरज पडत नाही लोकांना की तुम्हाला कोणता पक्ष, कुठल्या पक्षाला मतदान करायचं आणि कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा आहे. शुद्ध अध्यात्म तिथून सांगितलं गेलं पाहिजे. या ठाम मताचा मी आहे. पहिली गोष्ट ही आहे. पण लवांडे सारख्या व्यक्तीने पुढे येऊन म्हटलंय की बाबा याच्यामध्ये घुसखोरी चाललेली आहे वारकरी संप्रदायामध्ये. आता त्या शरद पवारांवर अभंग लिहिणारा वारकरी, अभंग रचना करतोय तो आबळे महाराज, मूर्ख शिरोमणी, खेटर भिजून मारायच्या लायकीचं ते म्हातार. त्याचं एक स्टेटमेंट सांगतो. त्याच्यात लाखो स्टेटमेंट आहेत, असे शेकडो स्टेटमेंट आहेत. एक्झॅजरेशन मध्ये मी लाखो म्हणतो त्याला, कारण की एक स्टेटमेंट हजारांच्या स्टेटमेंटचे इतकं जीव घेणं आहे, जिव्हारी लागणार आहे. त्या वाबळ्याचे स्टेटमेंट इतके घाणेरडे आहेत. मराठींनी फक्त माथे फोडायचं काम केलंय आणि मारमागांनी वारकरी संप्रदाय वाढवलाय. या मराठींनी काय केलं, इतका थेट तो जातीवर टीका करतोय, लाथीनं हाणायचा तो माणूस, तो पवारांवर तो अभंग करतोय, तो समाजामध्ये किती जातीवादी विष कालवतोय. तो सोन्नार महाराज झाला, तो तिथे ते संविधान दिंडी घेऊन घेतोय. तिथे UAPA अंतर्गत कारवाई झालेले नक्षलवादी, घोषित नक्षलवादी, जे ह्याच शरद पवारांच्या आराराबांच्या काळामध्ये, ज्यांना घोषित नक्षलवादी जे आहेत, ज्यांच्याबद्दल लिहून आलेलं आहे की बाबा यांना हे नक्षलवादीच म्हणून तेव्हा पेपरमध्ये मथडे आलेले आहेत, त्या लोकांना घेऊन चालणारा तो सोन्नर महाराज, अशी लोक पवार साहेबांच्या एकदम घट्ट मांडीला मांडी लावून बसतात. हे जे पवारकरी वारकरी आहेत, ह्यांच्यावर मात्र कोणाला बोलायचं नाही. आज रोजी या लवांडेवर शाईफेक झाली म्हणून तिडपापर झालेले, आता बडे मुद्देमध्ये तो मुद्दा घेतला. पण हे बडे सारखे पत्रकार कुठं मुंडकं खुपसून असतात की एका महाराजांना जीवघेणी मारहाण झाली. कैलास महाराज आनंदे, जीवघेणी मारहाण झाली, दोन्ही हातामध्ये रॉड आहेत. संतोष देशमुख होता होता राहिला, जीवघेणी मारहाण झालेली आहे. कारण काय आहे तर तिथे सप्ताह होता, त्या सप्त्यामध्ये जो खर्च झालाय त्या खर्चाचा हिशोब या महाराजांनी विचारला की बाबा कुठं कुठं काय काय खर्च झालाय. तर तडीपार असलेले गुंड, जमानतवर असलेले गुंड, अशा गुंडांनी मिळून बीडमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बीड जिल्ह्यामधली ही घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये दुसरी घटना नेकनूर इथे घडली. पार्किंग कट मारण्याच्या वादावरून वारकरी संप्रदायाच्या महिलांवर, पुरुषांवर ते कीर्तनाला जात असताना जीवघेणा हल्ला झाला. त्यांना मरेस्तोवर मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती संभाजीनगरमध्ये. त्या संभाजीनगरमध्ये निवृत्ती महाराज वाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. तो हल्ला इतका भयंकर होता की त्या हल्ल्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघा, ती माय माऊली इतक्या जोरात टाहो फोडते, एवढा आक्रोश करते आहे आणि त्या महाराजांना ओढून बाहेर आणलं जात आहे. तो हल्ला कोणी केला होता? स्वतःला तथाकथित संविधान रक्षक दलित म्हणणाऱ्या त्या लोकांनी तो हल्ला महाराजांवर केला होता. कारण काय होतं? कारण की त्यांनी ते ग्रहणाचे नियम, शास्त्रोक्त नियम सांगितले आणि ग्रहणावर टीका करणाऱ्या बाईचा समाचार घेतला. जसं ग्रहणावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्याच पद्धतीने त्या ग्रहणावर झालेली टीकेच्या विरोधात बोलण्याचा अधिकार या महाराजांना आहे, त्या नारदाच्या गादीवर. आणि ठीक आहे, तुम्हाला जर का त्यांचे शब्द खटकले तर तुम्ही इतकी जीवघेणी मारहाण कशी करू शकता रे? आता या बडे मुद्द्यामध्ये ह्यातला कुठला तरी मुद्दा उचललेला तुम्ही पाहिला का? का म्हणजे वारकऱ्यांना जीव नाहीये? महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांवर हल्ले होण्याचं जे प्रमाण आहे, सर्वाधिक हल्ले पुरोगाम्यांनी केलेले आहेत. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, संविधान रक्षक म्हणवणाऱ्या लोकांनी. पहिल्यांदा अशी म्हणजे एक काळ होता की बाबा वारकऱ्यांची अशी प्रतिमा होती, अशी त्यांचा एक सन्मान होता. तो सन्मान महेंद्र महाराज म्हस्केंवर पहिल्यांदा हल्ला झाला, त्याही पूर्वी शिवसमर्थांवर बोलणाऱ्या एका महाराजांवर पैठण इथे हल्ला झाला होता. नंतर महेंद्र महाराज म्हस्केंवर हल्ला झाला. नंतर
या वाडेकर महाराजांवर हल्ला झाला, आता या आनंदी महाराजांवर हल्ला झाला. अशा पद्धतीने महाराज लोकांवर हल्ले होतात. कधीतरी तुम्ही कुठल्या तरी न्यूज रूम मध्ये बसून लोकांना या विषयावर बोलताना बघितलं का? कधीतरी याच्यावर डिस्कशन होताना तुम्ही बघितलं का? जीवघेणे हल्ले या लोकांवर होत आहेत, त्यांना धमकी दिली जाते आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. हा मुद्दा तुम्हाला मोठा मुद्दा वाटत नाही का? लहान लहान मुलांच्या दिंडी या देशामध्ये काढल्या जातात, या महाराष्ट्रामध्ये काढल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते दिंडी काढल्या जातात. त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. बडे मुद्देमध्ये हा मुद्दा बडा तुम्हाला वाटत नाही का? हा मोठा मुद्दा आहे असं तुम्हाला वाटत नाही का? का तुम्हाला तुमची फाटून चौदा होते का? तुम्हाला लाज वाटत नाही का की या देशामध्ये तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करता आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग घेऊन स्वतःचं मत मांडणाऱ्या लोकांवर ज्या पद्धतीने लाथीने तुडवलं जातं, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या जाते, ते मुद्दे तुम्हाला घ्यावेसे सुद्धा वाटत नाही. कोणाच्या ताटाखालचं मांजर तुम्ही झालेले आहात? कोणाचं खाऊन तुम्ही दबलेले आहात? तुम्ही सुद्धा पवारांच्या बारामतीच्या पैशावर पोचलेले आहात का? हा मोठा प्रश्न आहे. आता इथे पवारांवर बोलतोय म्हणजे संघ भाजपा खूप म्हणजे दुधल्या तांदळाची आहे किंवा दूध की धुली आहे अशातला काही भाग नाहीये. 2014 पासून हे प्रकरण जास्त वाढलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वारकऱ्यांना त्यांना भाषण स्वातंत्र्य आहे, त्यांना बोलण्याची मुभा आहे, ही गोष्ट या प्रशासनाला या शासनाला मान्य आहे का? हा मोठा प्रश्न आहे. साध्या साध्या गोष्टींसाठी तुम्ही जेव्हा अटक करता, एक कविता शेअर केली होती त्या केतकी चितळेने, तर तिला 40 दिवसाची कोठडी झाली होती, तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. हे तेच पोलीस प्रशासन आहे की जे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्रिशूल पाटलाचे दोन ते इंस्टाग्राम आणि फेसबुकचं अकाउंट डिलीट करतात. आता समर्थ रामदासांपेक्षा पवार साहेब मोठे आहे असं आमच्या गृहमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी ते मान्य केलं की समर्थ रामदास कोण? पवार साहेब. पवार साहेबांचे पाय धुवून पाणी खरोखर त्यांनी पिलं पाहिजे, कारण की सत्ता राबवण्याची कला जी आहे ती फक्त पवार साहेबांमध्येच आहे. जे मी वारंवार म्हणतोय की या व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत जेव्हा मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करण्याचं आवाहन अंजली भारती नावाच्या एका महिलेने केलं तिच्या त्या मंचावरून, आणि त्यानंतर त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. युजीसीच्या वेळी जेव्हा आम्ही विरोध करत होतो तेव्हा भाजपाचे समर्थक युजीसी कायदा लागू झाल्याच्या फायद्यांवर लेख लिहित होते. वास्तविक पाहता नंतर कोर्टानेच झापलं आणि नंतर धर्मेंद्र प्रधान जे आपले शिक्षा मंत्री आहेत त्यांनीच मान्य केलं की बाबा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे, त्यांनी उगाच ते आम्ही युजीसीचं आणायला नको होतं. पण तशा वेळी सुद्धा जेव्हा त्याचे सुद्धा फायदे महाराष्ट्रातले भाजप समर्थक सांगतायत, उद्या चालून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्काराच्या आव्हानाचे फायदे याच्यावर लेख आम्हाला महाराष्ट्र भाजप समर्थकांकडून वाचायला भेटतील भविष्यामध्ये, अशी आम्ही अपेक्षा करतो. आमचा मुख्यमंत्री जर का स्वतःच्या पत्नीच्या अस्मितेबद्दल इतका तो निर्विकार आहे, इतका तो उदासीन आहे, तर तो या देशातल्या इतर महिलांच्या अस्मितेचं काय संरक्षण करणार आहे? हा प्रश्न सामान्य लोकांना पडलाच पाहिजे. जर हा प्रश्न तुम्हाला पडत नसेल तर तुम्ही अंधभक्त आहात. तुमच्यासोबत जे घडते ते घडलंच पाहिजे, तुम्ही त्या लायकीचे आहात असं म्हणायला हरकत नाही. दुसरा विषय असा आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्यांना चौकात फाशी दिली पाहिजे, अशी मनीषा आमचे मुख्यमंत्री बोलून दाखवतात की फुले दाम्पत्याची चिकित्सा करणाऱ्या व्यक्तीला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. वास्तविक पाहता तो फॅक्ट्स मांडतोय, त्याच्याकडे काही पुरावे आहेत त्याच्यावर तो लिहितोय, पण तरी सुद्धा त्याला फाशी देण्याची मनीषा मुख्यमंत्री जेव्हा बोलून दाखवतात तेव्हा हेच मुख्यमंत्री समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत अपमानजनक लिखाण करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करताना आपले काय प्रतिबंधात्मक कारवाई केली तर अकाउंट डिलीट केलं. तुलना करा तुम्ही ह्या कारवाईची त्या कारवाईसोबत, की पवार साहेबांसोबत वरची एक कविता शेअर करणाऱ्या व्यक्तीला किंवा जितेंद्र आव्हाडच्या संदर्भात लिहिणाऱ्या किंवा त्याचे एक फोटो त्याचं मीम शेअर करणाऱ्या व्यक्तीला जीवघेणी मारहाण बंगल्यावरून केल्या जाते, किंवा एखाद्या महिलेला 40 दिवसांची कोठडी तिथे सुनावल्या जाते, तिला 40 दिवस आतमध्ये राहावं लागतं, यातना सहन कराव्या लागतात. मुद्दा हा नाहीये की तिने चूक केली की बरोबर आहे काय, तिने चूक केली तिला शिक्षा मिळाली, तर 40 दिवसाची कोठडी जर काही कविता शेअर करण्यासाठी होत असेल तर समर्थ रामदास स्वामींबद्दल कुतर्क देऊन अपमानास्पद जे लिहिलेलं आहे, जे बोललेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मग समर्थ रामदास स्वामींवर टीका करणाऱ्या लोकांचं जर आपण समाचार घ्यायचं ठरवलं तर समर्थ रामदास स्वामींवर टीका करणार श्रीमंत कोकाटे या व्यक्तीच्याला काय म्हणजे त्याला काय त्याचं हे आहे, त्याची काय पात्रता आहे, त्याची काय लायकी आहे हे त्याच्यावरून समजून येतं की तो स्वतः व्यक्ती म्हणतोय की मी जो इतिहास लिहितो तो तर्काच्या आधारे लिहितो, त्याला माझ्याकडे पुरावे नसतात. हे त्या व्यक्तीचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की ह्याच्या पुस्तकामध्ये समर्थ रामदास स्वामींना नाकारतो
पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र चार्वाक बुद्ध वाचून मोठे झाले अशा पद्धतीची वल्गना तो त्याच्या पुस्तकामध्ये करतो. मला सांगा याला काय पुरावा आहे? उद्या चालून जर का हा पुरावा त्याला जर का मागितला, मुळात हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच नव्हे तर हा बुद्धांचा सुद्धा अपमान आहे. तुमच्या लक्षात येत नाही का की ज्या बुद्धाने देशाला अहिंसेचा मार्ग दिला, ज्याने जगाला अहिंसेचा मार्ग दिला, त्या बुद्धांच्या नावाखाली त्यांच्या कथा वाचून एखादा व्यक्ती जर का सशस्त्र क्रांतीने विद्रोह करून, आजकालचा नवीन शब्द विद्रोह करून स्वराज्य निर्माण करतो, अशा व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही बुद्धांची शिकवण जर का त्याला म्हणत असाल तर तुम्ही हे जे परस्पर विरोधी हे जे तत्वज्ञान तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहात, हा दोन्ही तत्वज्ञानांचा अपमान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललोय की वारकरी संप्रदायाने आंबेडकरी चळवळीवर भाष्य करणं किंवा बोलणं किंवा त्या पद्धतीने तशी पद्धतीची मांडणी नारदाच्या गादीवरून करणं हे आंबेडकरी चळवळीमध्ये होत असलेली घुसखोरी आहे. ही घुसखोरी हुसकावून लावली पाहिजे आंबेडकरी तरुणांनी स्वतः. कारण की हे दोन वेगवेगळे तत्वज्ञान आहे. समरसतेचा अर्थ खोटं बोलणं होत नाही, पण खोट्या तत्वज्ञानावर, खोट्या इतिहासावर स्वतःचं एक भावविश्व तयार करून ज्या पद्धतीने इतिहास बनवण्याचं काम श्रीमंत कोकाटे सारखे लोक करतात आणि त्याच आधारावर त्रिशूल पाटील सारखे लोक जर का बोलतात आणि समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका करतात आणि त्याने जे मुद्दे मांडलेले आहेत की स्वतःच्या लग्नातून पळून गेला, अरे बाबा, या देशामध्ये जर का गर्भवती पत्नीपासून ते मूल झालेल्या पत्नीपर्यंत टाकून देण्याचा इतिहास संन्यासांचा आहे. हेच जर का लॉजिक आपण सगळीकडे लावायला गेलो तर बरेचसे महापुरुष त्याच्यामध्ये येतील, बरेचसे साधू संत त्याच्यामध्ये येतील आणि सगळ्या समुदायाचे, सगळ्या जातीचे साधू संत त्याच्यामध्ये येतील. तुम्हाला संन्यासाची व्याख्या करता येते का? दुसरी गोष्ट, समर्थांपासून प्रॉब्लेम काय आहे की धीरेंद्र शास्त्रीने समर्थांच्या नावाचा उपयोग करून स्वतःच्या जाती श्रेष्ठत्वाचा अहंकार तिथे दाखवला. त्याच्या समर्थांची काय चूक आहे? तू समर्थांच्या बाबतीत इतका गलिच्छ टिप्पणी कशी करू शकतो? तू समर्थांच्या बाबतीत असं इतकं गलिच्छ का बोलू शकतो? आणि समर्थांबद्दल जो रोष आहे तो रोष मी प्रत्येक महापुरुषाच्या संदर्भात तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली बोललेली वाक्य मी तुला देतो. तुझ्या जर का आईने तुला दूध पाजलंय, तुझी माय व्याधी असेल, तू त्या विषयांवर बोल. कुठल्याही समर्थ देशीला माझं हे म्हणणं असतं की तुला जे समर्थांपासून प्रॉब्लेम आहेत की बाबा ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर समर्थ आणून बसवले. पहिली गोष्ट म्हणजे की माझा स्वतःचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या नंतर गारद देण्यात आली. त्या गारदेवर सुद्धा आक्षेप घेणारे भाजपाची लोक होती, संघाची लोक होती की गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणू नका. तो वादाचा विषय झाला तिथे. त्यानंतर मी बऱ्याचदा त्या विषयावर बोललो. माझा भाषणाच्या नंतरचा हा विषय, माझ्या भाषणाच्या आधी झालं असतं तर मग मी खूप समाचार घेतला असता. मुळात संघ भाजपामध्ये समर्थ रामदास स्वामी चालत नाहीत हे मी छाती ठोक सांगतो. एक लक्षात घ्या, ज्या लोकांना याच्यावर आक्षेप आहे ना त्यांनी व्यक्तिशः आम्हाला भेटा, नाही तर मी नावं घेऊन बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला चट्ट्या टाकून पळावं लागेल. समर्थ रामदास स्वामींचा जो दुस्वास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तो भाजपात सुद्धा आहे, तो संघात सुद्धा आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक साधं उदाहरण म्हणजे असे हजारो उदाहरण आहेत. जेव्हा समर्थांवर तुम्ही काम करता तेव्हा तुमच्या लक्षात येते की जे प्रबोधनकार ठाकरे बोलले होते की बाबा महाराष्ट्र हा समर्थांना विसरलाय म्हणून महाराष्ट्राची ही गत झालेली आहे, ते आज आपल्याला लक्षात येते. हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाचं बिगुल वाजवणारे, ढोल पिटणारे सुद्धा समर्थ रामदास स्वामींना नावं ठेवताना आपल्याला दिसतात. कारण असं आहे की मी किती पुरोगामी आहे, मी किती स्वच्छ आहे, मी किती विज्ञानवादी आहे, मी किती असा, मी किती तसा, असंच दाखवण्यासाठी स्वतःला. मग सावरकरांच्या बाबतीत ही लोक असं का करत नाहीत? कारण की तेच सावरकर सुद्धा विज्ञानवादी होते. आम्ही किती हे आहोत, पुरोगामी आहोत, आम्ही किती रॅशनल आहोत. रॅशनल स्वतःला म्हणवण्यासाठी तुम्ही सावरकरांच्या नावाचा उपयोग करता. पण त्याच सावरकरांनी सुद्धा समर्थ रामदास स्वामींवर काय लिहिलेलं आहे? हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजामध्ये सुद्धा त्यांनी समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केलेला आहे. ज्या फुलेंचं नाव घेऊन तुम्ही आज इतिहास सांगता किंवा आज तुम्ही टिमक्या मिरवता, त्या फुलेंनी सुद्धा समर्थ रामदास स्वामींचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून उल्लेख केलेला आहे. तुम्हाला जर का टीका करायची आहे, तुम्हाला जर का विरोध करायचा आहे, तर तुम्हाला इथून विरोध सुरू करावा लागेल. तुम्हाला तुमच्या भाषणांमध्ये बोलावं लागेल की फुलेंचंही चुकलं. उद्या चालून असं बोलून दाखवा बरं. तुमच्या दुकानावर एवढे फटके बसतील की मारतीन 10 मोजतील. फुलेंचं चुकलं, असं कसं चुकलं? सोयीनुसार जेव्हा तुम्ही टीका करता, मी देतो ना तुम्हाला मुद्दे टीका करायला. अहो, आता ह्या लवांडेचाच विषय घ्या की या लवांडेलाच आमच्या एका मित्रांनी एक संदर्भ पाठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, म्हणते हे मनुवाद्यांनी दिलाय. अरे भोसडीच्या, शासन मान्य कागद आहे तो. तुझ्या मनानंच असतं का ते? एखादा कागद तुम्हाला दिला आणि ते तुम्हाला पटलं नाही, हे मनुवाद्यांनी लिहिलं, असं असतं का ते? ये झव्या करा तुम्ही. अरे अशा लोकांना चक्रव्यूहात फसवणं इतकं सोपं असतं ना, फक्त तुमचा थोडासा अभ्यास पाहिजे. हे नास्तिक म्हणवणारे, हे विज्ञानवादी म्हणवणारे, यांना यांच्याच शब्दात, यांना यांच्याच चादरीत लपेटून मारण्याची जी मजा आहे ना, ती इतर कशात नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्या समाजामध्ये तेवढी विद्वत्ता आहे का? काहीतरी असं
कॅमेरासमोर येऊन फालतू बाष्कळ बडबड करणं, याला असं करून त्याला तसं मारून याच्या घरात घुसून, अशा चुत्या लोकांना डोक्यावर घेऊन इन्फ्लुएन्सर म्हणून नाचणारा माझा समाज, त्या समाजाकडून मी काय अपेक्षा करू शकतो रे? म्हणून म्हटलं मी सुरुवातीलाच की आंधळ्यांच्या देशामध्ये आरसा विकण्याचं काम. म्हणून एवढे दिवस मी जे बाहेर होतो ना, मग मी हा विचार करत होतो की मी काय करतोय, हे कोणाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय मी. या मूर्खांना एक तर झालं ते व्हिडिओचे नोटिफिकेशन जात नाहीत, 15 पद्धतीच्या त्याच्यात तक्रारी असतात. दादा तुमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही, तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला साऊंड येत नाही, तुमचं ते अल्गोरिदम मध्ये तुमचं रिकमेंडेशन जात नाही, त्याला हाईप करता येत नाही प्रत्येकाचा. अरे बाबा, तुमच्या लक्षात येतंय का की हे खूप मोठी शक्ती आहे जे या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करते. सत्य असत्य मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा बहुमत ज्या बाजूला आहे त्या बाजूला सत्य आहे अशी आपली एक मानसिकता झालेली आहे. बहुमताने भाजपाला आपण सत्तेत आणलेलं, पण त्यांच्या बाजूने सत्य आहे का? जर का सत्य त्यांच्या बाजूने असतं तर ही परिस्थिती आपल्या देशामध्ये आज असती का? प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली तुम्ही फक्त अकाउंट डिलीट करता, त्या व्यक्तीला साधी अटक करण्याची सुद्धा हिंमत या प्रशासनामध्ये नाही आहे, या शासनामध्ये नाही आहे. याचा अर्थ तुमचं प्रशासन, तुमचा मुख्यमंत्री, एका बाजूने मुख्यमंत्री एका बाजूने प्रशासन लटकलं जरी तरी त्रिशूल पाटलाचं काही वाकाळ करू शकत नाही, एक लक्षात घ्या. आणि हे काळ्या दगडावरची रेष आहे. शक्तिशाली लोक आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. ते शक्तिशाली लोक आहेत कारण की त्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे. तुम्ही त्यांचं झाटावागडं करू शकत नाही, तुमच्या मतामध्ये ती हिंमत नाहीये. तुम्ही जे मतदान केलंय ना आणि डोळ्याला पट्टीत बांधून जे तुम्ही नाचताय, मोदी है तो मुमकिन है म्हणत, ती लाजीरवाणी बाब आहे. त्या गोष्टीची लाज आपल्याला वाटायला पाहिजे. आपण प्रतिप्रश्न विचारत नाही. आणि आज रोजी जर का तुम्ही फक्त शाही फेकाल आणि ते तोंड काळं करण्यावर जर का आपण आनंदी होत असू, हे बघा, जर का बेकायदेशीर जायचं आहे तर तंगडी तोडून टाका, आणि कायदेशीर जायचं आहे तर वैचारिक लढा. हा जो मध्यम मार्ग आपण जो निवडलेला आहे ना, थोडंसं काहीतरी असं अमुक तमुक करून, तर ह्याने काहीही होणार नाही, काहीच साध्य होणार नाही. सर्वप्रथम आपल्याला जर का काही बदलायचं असेल तर आपल्याला संपूर्ण प्रशासन व्यवस्था बदलावी लागेल. आपल्याला आपल्या लोकांवर टीका कराव्या लागतील, हे आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्याला हिंदूंची माइंड इग्नाइट करावी लागतील, हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आपल्याला जागृती निर्माण करावी लागेल, हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आपण वल्नरेबल कंडिशनमध्ये आहोत, आपण शक्तिशाली कंडिशनमध्ये नाही, परिस्थितीमध्ये नाही. आपण शक्तिशाली नाही आहे, ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. ज्या क्षणाला हिंदू घाबरेल, काय असतं ना की गळावरच्या जेव्हा दोर कापले जातील आणि गळावरून उतरायला तुम्हाला संधी मिळणार नाही, तेव्हा कुठं तुम्ही जीवाच्या आकांताने द्वेषाने पलटून वार कराल आणि तेव्हा तुम्ही लढायला शिकाल. जोपर्यंत तुमच्या हातात कुबड्या दिलेल्या आहेत संघाची, भाजपाची, आणि जेव्हा जोपर्यंत तुम्हाला एका पायावर कपडे काढून नागडं नाचण्याची सल्ला दिलेली आहे, मोदी है तो मुमकिन है, तोपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने स्वतःच्या ऱ्हासाला कारणीभूत ठराल. पहिल्यांदा आपल्याला ही जागृती पसरवायची आहे की तुम्ही अत्यंत वाईट परिस्थितीत आहात. तुमची कधीही हत्या होऊ शकते, तुम्हाला कधीही संपवलं जाऊ शकतं. तुम्ही अशा निखाऱ्यावर आहात आज उभे की कधी त्या निखाऱ्याचं रूपांतर आगीमध्ये होईल, तुमचा जळून कोळसा होईल, ही गोष्ट आपल्याला कळणार सुद्धा नाही. ही जागृती आपल्या समाजामध्ये नाही. आपला समाज झोपलेला आहे, आपला समाज खुश आहे, आनंदी आहे. पश्चिम बंगालमध्ये आपलं गव्हर्नमेंट आलंय, आता आम्ही खुश आहोत. पण पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नमेंट आल्यानंतर दिलीप मंडलचं एक ऑफिशियल स्टेटमेंट येतं, जो भाजपाचा आहे. तो म्हणतो की सवर्ण आणि मुसलमानांच्या जाचातून आज पश्चिम बंगाल मुक्त झाला. म्हणजे मुसलमान आणि सवर्ण एका याच्यात ठेवून दलितांना वेगळं करून आता दलितांना सवर्णांच्या विरोधात युद्ध करायचं आहे. हे जर का ठळक बाब भाजपाच्या ऑफिशियल पेजवरून जर का मांडली जात असेल तर आपल्याला कशा पद्धतीने लढवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. सवर्ण आणि इतर अशा पद्धतीचा म्हणजे अभिजन आणि बहुजन हा संघर्ष भाजप पेरण्याचा प्रयत्न करते. हे जर का आपण डोळसपणे बघत नसू आणि भाजपाच्या मूर्खपणाला जर का आपण साथ देत असू आणि भाजपाला आपण वठणीवर आणू शकत नसू, त्यांना प्रतिप्रश्न विचारू शकत नसू, तर हिंदू हा डुबलेलाच बरा आहे. अशा पद्धतीने अपमानित आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ मुसलमान होऊन जा, ही सल्ला मी तुम्हाला देतो. आपण सोयीनुसार रिॲक्ट करतोय आणि सोयीनुसार रिॲक्ट करून आपण फक्त तेच करतोय की जेणेकरून भाजपा अडचणीत येऊ नये आणि भाजपाच्या सत्तेला हातही लागू नये. हा विचार करून जर का तुम्ही हिंदुत्व करत असाल तर माफ करा, तुम्ही हिंदुत्ववादी नाही, तुम्ही झंडुत्ववादी आहात आणि तुम्ही फक्त एका पक्षाचे लाडचाटे गुलाम कार्यकर्ते आहात. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.